वेलकम वन अँड ऑल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमचं एच नर्सिंग सीईटी 2026 आहे. एच नर्सिंग सीईटी 2026 मध्ये तुम्हाला 12वीच्या कुठल्या चॅप्टर मधनं किती एमसीक्यूज येण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला आज इन ब्रीफ सांगणार आहे. या ठिकाणी जर 12वीला बघायला गेलो आपण तर या ठिकाणी 12वी मध्ये टोटल तुम्हाला किती चॅप्टर आहेत? 15 चॅप्टर आहेत. आणि जर मी बोलायला गेलो तर या ठिकाणी जो बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे, हा बायोलॉजी सब्जेक्ट किती मार्काला विचारला जाणार आहे? 20 मार्काला विचारला जाणार आहे. 20 मार्काला तुम्हाला किती एमसीक्यूज विचारले जातील? 20 एमसीक्यूज विचारले जातील. 20 एमसीक्यूज कुठून येणार आहे? तर तुमचं 11th प्लस 12th बायोलॉजी, 11 प्लस 12th बायोलॉजी मध्ये तुम्हाला दोघे एकत्र करून एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची गोष्ट अशी की आता चॅप्टर तर खूप दिलेले आहेत, 15, आणि ते जर एक मी बोलायला गेलो तर असे चॅप्टर आहेत आणि तुम्हाला ठराविक चॅप्टर मधून एमसीक्यू विचारले जातील. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घ्या कुठल्या चॅप्टर मध्ये कुठले एमसीक्यू येण्याची शक्यता जास्त असते. तर सगळ्यात आधी येते रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. या ठिकाणाहून तुम्हाला 2 एमसीक्यूज येण्याची दाट शक्यता आहे. कारण की लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये मोस्ट कॉमन एमसीक्यूज बनत असतात, ते तुम्हाला विचारले जातील. या ठिकाणी रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल, या ठिकाणी रिप्रोडक्शन जे अॅनिमल्स मध्ये होतं ते विचारलं जाईल तुम्हाला. या ठिकाणाहून तुम्हाला एक एमसीक्यू हा विचारला जाईल. नंतर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये पण तुम्हाला साधारणतः 2 एमसीक्यूज बघायला मिळतील. दोनाच्या जवळपास एमसीक्यूज जेनेटिक्स मध्ये विचारले जात असतात. नंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, हे देखील 1 एमसीक्यू या ठिकाणी विचारला जाईल. नंतर ओरिजिन अँड इव्हॅल्युएशन ऑफ लाईफ, या ठिकाणाहून 2 एमसीक्यूज बनत असतात, तर या ठिकाणाहून 2 एमसीक्यूज तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्लांट वॉटरचं रिलेशन याला जास्त वेटेज नाही राहील. याच्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त विचारला गेला तर बहुतेक एक एमसीक्यू तुम्हाला विचारला जाईल. पुढे पुढे आपण बघून घेऊया प्लांट ग्रोथ अँड मिनरल अँड न्यूट्रिशन. याच्यामध्ये देखील तुम्हाला 2 एमसीक्यूज विचारले जातील. खूप इम्पॉर्टंट आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, याच्यामध्ये तुम्हाला 1 फिक्स एमसीक्यू राहील. 1 फिक्स एमसीक्यू राहील. 1 फिक्स एमसीक्यूज कोणाकोणासाठी राहील? तर या ठिकाणी रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये 2 पार्ट्स पडतात. या ठिकाणी रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये 2 पार्ट्स पडतात. पहिल्या पार्ट मध्ये तुमचं हार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये येईल तुमचं ब्लड. तर हे दोघंही मिळून तुम्हाला एक एमसीक्यू किंवा 2 एमसीक्यू, एक एमसीक्यू ब्लडवर, एक एमसीक्यू हार्टवर, असे 2 एमसीक्यू तुम्हाला जे आहे ते रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये बघायला मिळतील. पुढच्या चॅप्टरकडे आपण जाऊया. चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. या ठिकाणाहून तुम्हाला एक एमसीक्यू हा विचारला जाईल. नंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीज, याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मध्ये तुम्हाला 2 एमसीक्यूज विचारलेच जातील. त्यामुळे या चॅप्टरला थोडं बारकाईनं तुम्हाला बघावं लागेल. नंतर एनहान्समेंट अँड फूड प्रोडक्शन, मोस्ट म्हणजे या ठिकाणी जास्त एमसीक्यूज राहणार नाही, जास्त वेटेजवाला चॅप्टर नाही, तरी एक एमसीक्यूज तुम्हाला याच्यावर देखील विचारला जाईल. बायोटेक्नॉलॉजी, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, हे दोघेही चॅप्टर मिळून तुम्हाला एक एमसीक्यू, म्हणजे या दोघींपैकी एका चॅप्टरला एक एमसीक्यूज पडेल. इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, बायोडायव्हर्सिटी कन्व्हर्सेशन, सेम इथे पण एक एमसीक्यूज पडेल तुम्हाला. एक एमसीक्यूज पडेल, दोघं पण चॅप्टर मिळून एक एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. काय बघितलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये? जे तुमचं 12th बायोलॉजी आहे, तर 12th बायोलॉजीचं आपण आज काय बघितलं? चॅप्टर 22 वेटेज कमीसाठी तर एच नर्सिंग सीईटी 2026 साठी. असंच तुम्हाला जर सीईटी संदर्भात कंटेंट हवं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांना काय करायचा आहे? तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. कोकण